नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राण प्रतिष्ठेनिमित्त कोरेगाव शहरासह तालुक्यात विविध गावांमध्ये शोभायात्रा, धार्मिक कार्यक्रम। अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राण प्रतिष्ठेनिमित्त कोरेगाव शहरासह तालुक्यात विविध गावांमध्ये गुढ्या उभारण्यात आल्या होत्या। श्रीराम मंदिराबरोबरच स्थानिक ग्रामदेवतांच्या मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। सकाळी रांगोळी काढून गुढ्या उभारण्यात आल्या, पताका लावण्यात आल्या। सायंकाळी घंटानाद, शंखनाद, श्रीराम पूजा, आरती, प्रसाद वाटप, रामरक्षा पठण, भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वत्र भक्तिमय चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते। कोरेगाव शहरात सायंकाळी 6 वाजता बाजारपेठ येथील श्रीराम मंदिरापासून हजारो भाविकांनी श्रीराम मूर्तीची भव्य मिरवणूक काढली। यावेळी लहान मुलांनी श्रीराम आणि सीता हनुमान यांची वेशभूषा केली होती। श्रीराम मंदिरासह विविध मंदिरांमध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात ठिकठिकाणी श्रीराम प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली व प्रतिमेचे औक्षण करण्यात आले। महिला वर्गाने रामरक्षा, भीमरूपी स्तोत्र आणि रामनाम जप करून प्रभू श्रीरामाची आरती केली। प्रसाद वाटून कार्यक्रमांची सांगता झाली। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कुमटे फाटा येथे नरेंद्र मोदी चौकामध्ये दुपारी 12:29 फटाक्यांची आतषबाजी करत जिलेबी वाटप करण्यात आले। भाजपचे युवा कार्यकर्ते आदित्य गवळी यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील वाहनधारक व नागरिकांना जिलेबी वाटप करण्यात आली। कोरेगाव शहरात सायंकाळी 6 वाजता बाजारपेठ येथील श्रीराम मंदिरापासून हजारो भाविकांनी श्रीराम मूर्तीची भव्य मिरवणूक काढली। यावेळी लहान मुलांनी श्रीराम आणि सीता हनुमान यांची वेशभूषा केली होती। कलश, रथ, डीजे, ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक पोशाख परिधान केलेले शहरवासीय भगवे ध्वज, फेटे, स्कार्फ, टोप्या, पारंपरिक वाद्य व आधुनिक ध्वनी यंत्रणेचा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई आणि जय श्रीराम चा जयघोष अशा जल्लोषी वातावरणामध्ये शहरातून शोभायात्रा काढण्यात आली। यात्रा मार्गावर शहरवासियांनी शोभायात्रेचे उत्साहात स्वागत केले। लव्या जम्यासह निघालेल्या यात्रेतील श्रीरामाचा रथ लक्षवेधक होता। अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले होते। रस्त्यावर ठिकठिकाणी भगवे ध्वज व श्रीरामाचे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते। एका बग्गीमध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते बसले होते। ढोल ताशा पथकामुळे यात्रा मार्ग दुमदुमून गेला होता। पारंपरिक वेशात सहभागी झालेल्या नागरिकांनी भगवे फेटे, श्रीराम लिहिलेल्या टोप्या, स्कार्फ परिधान केले होते। हातात ध्वज घेऊन जय श्रीराम चा अखंड जयघोष केला जात होता। त्यात महिला, लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता। अनेक ठिकाणी रांगोळी व फुलांच्या पायघड्या अंतरल्या होत्या। एकंबे प्राथमिक आरोग्य केंद्र आम्हीच मंजूर केले, आमदार महेश शिंदे। एकंबे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ। शिवसेनेचे ज्याने वाटोळे केले त्या खासदार संजय राऊत यांची दुसरी आवृत्ती म्हणजे कोरेगावचे माजी आमदार आहेत। काही केले तरी मीच केले असे ओरडून सांगण्यात पलीकडे त्यांनी काही केलेले नाही। एकंबे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्य शासनाकडून जागा आत्ताच वर्ग झाली आहे। मग 2013 साली त्यांनी हवेत प्राथमिक आरोग्य केंद्र कसे मंजूर केले आणि त्याचा प्लॅन कसा मंजूर केला याचे उत्तर आता त्यांनी सर्वसामान्य ग्रामस्थांसमोर द्यावे। काही कर पण खोटं बोल असला धंदा आणि असले उद्योग त्यांनी आता बंद करावेत। आपल्या प्रयत्नातून आणि राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातूनच आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली। एकंबे तालुका कोरेगाव येथे 12,71,29,000 रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे सदस्य गणेश शेळके, माजी उपसरपंच ॲडव्होकेट राजेश पंढरीनाथ चव्हाण, उपसरपंच श्रुतीन चव्हाण, जयदीप चव्हाण, शिवाजी चव्हाण, किशोर चव्हाण, सतीश चव्हाण व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी सायंकाळी 7:15 वाजता झाले। त्या प्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते। शिवसेना नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर आमदार महेश शिंदे यांनी जोरदार टीका केली। आम्ही भूमिपुत्र असल्यानेच मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावत आहोत, तुमच्यासारखे उपरे नाही।
सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे काम करत आहोत. यापूर्वी मतदारसंघाची धुरा सांभाळणाऱ्यांनी केवळ स्वतःचा आणि आपल्या बगलबच्च्यांचा विकास केला. सर्वसामान्य जनतेशी त्यांनी काडी मात्र त्यांना देणे घेणे नव्हते, अशी टीका देखील त्यांनी केली. यावेळी सुनील खत्री, प्राचार्य अनिल बोधे यांची भाषणे झाली. ॲडव्होकेट राजेश चव्हाण यांनी स्वागत प्रास्ताविक केले. तसेच आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवर पदाधिकाऱ्यांची एकमे गावात जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये करण्यात आले. विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन झाल्यानंतर भव्य मिरवणुकीने गावातील श्री भैरवनाथ मंदिर परिसरातील कार्यक्रमस्थळी पदाधिकारी दाखल झाले. कार्यक्रमास एकंबे, सायगाव, गोळेवाडी, वाघजायवाडी, शेलटी, खेरकंडी सह लासूरने जिल्हा परिषद गटातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सहकारी मित्रांनो, किशोरराव या ठिकाणी माझं जे पत्र आहे जे मी तानाजीराव सावंतांना दिलं त्याचा जावत क्रमांक आहे 321-22. आमच्याकडे पत्र छापली जात नाहीत, लगेच एका मिनिटात टाईप केली जात नाही. जी सत्य असतात ती समोर असतात. त्याचं रिसिव्ड आहे ते 22/9/2022 हे पत्र 19/9/2022 हे पत्र आहे आणि त्याची रिसिव्ड 22/9 घेतलेली आहे. ते तानाजीराव सावंतांना त्या बैठकीमध्ये पत्र दिलं होतं. त्या दिवशी त्या ठिकाणी ते लोक तिथं हजर होते आणि त्या दिवशी संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये 26 उपकेंद्र गेली होती. प्राथमिक आरोग्य केंद्र 26 गेली होती. त्यातली फक्त 3च करायची होती आणि त्याच्यामध्ये एकंब्याचं नाव घातलं. आरोग्य मंदिरामध्ये सामान्य माणसांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल असं मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. कार्डसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर प्रियाताई शिंदे व डॉक्टर अरुणाताई बर्गे यांना राज्यस्तरीय महागौरव 2024 पुरस्कार. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण. कोरोनासारख्या जागतिक संकटामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कार्डसिद्ध कोविड सेंटर सुरू करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या कार्डसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर प्रियाताई शिंदे व डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्या कार्याची दखल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने घेतली असून त्यांना मानाचा राज्यस्तरीय महागौरव पुरस्कार 2024 जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य व मान्यवरांच्या हस्ते 29 जानेवारी रोजी कनेरी मठ कोल्हापूर येथे शानदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आमदार महेश शिंदे हे खरेखुरे आरोग्यदूत असून त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर सर्वसामान्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली होती. त्या दरम्यान मार्च 2020 मध्ये कोरोनाचा विळखा जगभराला बसला. नव्याने कोरोनासारख्या महामारीची लाट आल्याने सरकार देखील विचारात पडले होते. अशा काळात सर्वसामान्य जनतेसाठी आमदार महेश शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून घराबाहेर पडत त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे व ज्येष्ठ भगिनी डॉक्टर सौ अरुणाताई विजय बर्गे यांनी कोरेगाव शहरात रेल्वे स्टेशन नजीक कार्डसिद्ध कोविड सेंटरची उभारणी केली. संपूर्ण जग जवळपास बंद पडले असताना कोरोनावर उपचार करण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री, औषधे व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची फौजच कोरेगावात उभी करण्यात आली होती. केवळ औषधोपचार नव्हे तर रुग्णांची संपूर्ण काळजी घेऊन त्याला आयुर्वेदिक काढा, 2 वेळेस नाश्ता, पौष्टिक जेवण व चहा पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर कुटुंबातील अन्य सदस्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक वस्तूंचे किट घरपोच करण्यात आले होते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उत्तर भागातील जनतेच्या सोयीसाठी आंबोडेसमत वाघोली येथील श्रीराम चौकात आणि चिमणगाव येथे कार्डसिद्ध कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली होती. कोरेगावसह दोन्ही सेंटर्सवर डॉक्टर प्रियाताई शिंदे व डॉक्टर अरुणाताई बर्गे या 24 तास उपलब्ध होत्या. केवळ व्यवस्थापन न पाहता स्वतः वैद्यकीय अधिकारी असल्याने त्या उपचार देखील करत होत्या. त्यांच्या परिश्रमामुळे असंख्य रुग्ण बरे झाले असून आज पुनर्जन्म घेतल्यासारखे जीवन जगत आहेत. कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करत असताना आमदार महेश शिंदे यांना कोरोनाने गाठले. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. आपल्या कुटुंबातील सदस्य कोरोनाग्रस्त झाला असताना देखील डॉक्टर प्रियाताई शिंदे व डॉक्टर अरुणाताई बर्गे यांनी कोरोना सेंटर्सकडे लक्ष केंद्रित केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत असंख्य जीव वाचवल्यानंतर
तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर काळसिद्धेश्वर कोविड सेंटरची उभारणी केली. रुग्णांची काळजी घेतली. ऑक्सिजन साठा उपलब्ध होत नसल्याने परदेशाहून ऑक्सिजन मशीन्स आयात केल्या आणि त्याचा वापर रुग्णांसाठी केला. रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले. त्यांच्या या कार्याची सर्वत्र दखल घेण्यात आली आहे. राज्यातील पत्रकार व संपादकांची अग्रेसर संघटना असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने डॉक्टर प्रियाताई शिंदे व डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्या अलौकिक कार्याची दखल घेऊन महागौरव 2024 राज्यस्तरीय पुरस्कार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे, राज्य संघटक सचिन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, राहिद सय्यद, अमोल टकले, सचिव राहुल ताटे, खजिनदार संदीप माने, सोमनाथ साखरे, संतोष शिराळे, सूर्यप्रताप कांबळे यावेळी उपस्थित होते. दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सिद्धगिरी कनेरी मठ येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्यस्तरीय दुसऱ्या महाअधिवेशनामध्ये डॉक्टर प्रियाताई शिंदे व डॉक्टर अरुणाताई बर्गे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कोल्हापूर संस्थानचे अधिपती श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री आमदार महेश शिंदे, आमदार सतेज तथा बंटी पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष नामदार राजेश क्षीरसागर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, महाराष्ट्राच्या आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे, ख्यातनाम निर्माता, दिग्दर्शक, लेखक व अभिनेता गिरीश कुलकर्णी आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचा निवृत्त सेवा पुरस्कार रहमतपूरच्या जगन्नाथ शंकर भोसले यांना प्रदान. मान्यवरांनी केले अभिनंदन. रहमतपूर येथील रहिवासी असलेल्या सातारा जिल्हा सेवानिवृत्त संघटनेचे सहसचिव जगन्नाथ शंकर भोसले यांना महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनने निवृत्त सेवा पुरस्कार प्रदान केला आहे. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या रहमतपूर शाखा कार्यालयात सोमवारी दुपारी 12:30 वाजता झालेल्या कार्यक्रमात भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम आलेकरी हे होते. महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनने शिरडोन येथील शिवाजीराव साळुंखे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा कृ. ह. जगदाळे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिवाजीराव माने यांनी स्वागत करून प्रास्ताविकात पुरस्काराची माहिती दिली. तसेच पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमास असोसिएशनचे पुणे विभागीय उपाध्यक्ष सुदाम खरात, शिक्षक बँकेचे संचालक सुरेश पवार, हिंदूराव भोसले, जे माने, बळवंत मायनकर, व्ही. भोसले, हनुमंत भोसले, बलराम माने, रामराव भोसले, जनार्दन चव्हाण, जनार्दन जाधव, हनुमंत तावरे, प्रल्हाद माने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.